आता हा जो एक गुण तुम्ही सांगितला खूप छान सांगितलं. म्हणजे हे पुस्तक मी वाचेन, ते मी वाचेनच तुमचा हा अनुभव, की आपल्या पत्नीला, आपल्या बायकोला सगळं आपल्या बिझनेसबद्दल सांगितलं पाहिजे, की आपण नक्की तिथे काय काम करतो. त्या पण आपल्याला नको विचारायला की बाबा एवढा वेळ तुला कुठे लागतो, एवढा लेट का होतं तुला. बरोबर. तर ह्या गोष्टी आहेतच. तर मला पण माझं फोटोग्राफी फील्ड आहे, मला पण लेट होतं. बॅकअप टाइम आमचा 11चा होऊन जातो, कधी कधी रात्री 11 वाजता. लोकांचे फंक्शन जमतात रात्री 11ला, पण आम्हाला निघायला तिथून 12 वाजतात. आता हा 1 तासाचा गॅप तिला पण विचार पडतो, 1 तास करतो काय. सगळ्यांचं टीमचं जेवण असतं, पॅकअपला टाइम लागतो, क्लायंट कडून पेमेंट कलेक्शन असतं, त्याला कोण जेवायला बसलेले असतात, तर हे पुढे मागे होतो. 1 तास निघूनच जातो त्याच्यात. बरोबर. मग आम्ही 12ला निघतो आणि घरी येतो 1-1.5 वाजता. बरोबर. तर ह्या गोष्टी बरोबर तुम्ही म्हणाल, की ते घरी सांगितलं, समजवलं तर त्या गोष्टी त्यांना कळणार. बरोबर. आणि एक म्हणजे हे ॲड टू दॅट मी तुला ते सांगतो की महिला म्हणजे या प्रॉपर मॅनेज करणाऱ्या आहेत. मॅनेजमेंट त्यांचं एवढं स्ट्रॉंग आहे. फायनान्स मॅनेजमेंट स्पेशली खूपच जबरदस्त आहे त्यांचं. तर भिडे सरांना ना महिला उद्योजकांबद्दल खूपच म्हणजे आत्मीयता होती त्यांना, की महिला उद्योजक भेटले ना भरभरून त्याच्याशी बोलायचे, की अरे काय काय करतो, अरे अच्छा असा बिझनेस करते, असा हे आहे. आणि त्यांना तो एक हे होता की महिला उद्योजक झाली ना तर त्यांच्या घरामध्ये ना बिझनेसच्या चर्चा सुरू होतात. मुलांमध्ये सुद्धा, कारण ती महिला संस्कार करते ना, आई ही संस्कार करणारी आहे, तर घरामध्ये ते संस्कार सुरू होणार बिझनेसचे. बरोबर. त्यामुळे त्यांना महिला उद्योजक, आणि महिला उद्योजक म्हणजे तू घर काम सर्व करून बिझनेस करतायत, त्या केवढा बॅलन्स जो आहे ना तो सर्व सांभाळून करतायत. त्यामुळे भिडे साहेबांना खूप महिलांबद्दल, महिला उद्योजकांबद्दल आहे ना प्रचंड प्रेम, आत्मीयता, त्यांना एवढं भरभरून त्यांच्याशी ते हे करायचे ना, ग्रेट असं हे होतं. म्हणून ते महिलांचं मला म्हणजे त्यांचा तो एक गुण खूप मला हे होतो. मराठी उद्योजक हा जो प्रकार आहे, आत्ता मला थोडेसे मराठी उद्योजक दिसायला लागले. याच्या आधी म्हणजे मराठी मुलं किंवा मुली नोकरीच हा एक हे त्यांचा एक पॅटर्न ठरलेला होता. तुम्ही पण फार लवकर नोकरी सोडून उद्योगात आलात, तर खूप चांगलं इन्स्पिरेशन आहे तुमच्याकडे पण बघून मला असं वाटतं. पण आत्ताच्या मुलांना की तुम्ही काय सांगाल, की म्हणजे आणि मराठी माणूस मुळात चुकतो कुठे व्यवसायात, त्याच्याबद्दल काय सांगाल तुम्ही? खरं सांगतो अनिकेत, म्हणजे मी खूप याच्यावरती जास्त हे करणार नाही. ठीक आहे, मी 20 वर्ष बिझनेस करतोय, बिझनेस हे केलाय. बरं, एक गोष्ट आहे, मराठी माणसाची सर्वात चांगली गोष्ट काय असेल तर मराठी माणूस ऑनेस्ट आहे, प्रामाणिक आहे, अत्यंत प्रामाणिकपणा हा त्याचा जो आहे ना त्याच्या रक्तातच असतो मराठी माणसाच्या. ओके. पण मराठी माणूस आहे ना कुठे तरी ना मेहनत घेण्याला ना खूप म्हणजे सर्व असं नाही म्हणत, पण मॅक्सिमम लोक आहे ना कचरतात, किंवा काही गोष्टी काहीतरी घडवायचा बदल असेल ना त्याच्यासाठी आहे ना. आणि हे मी का सांगतोय, हे मी माझं म्हणून पण मी सांगतो, मी पण कुठेतरी काहीतरी बदल घडायचा असेल ना, तो घडवायचा असेल ना, तर मला वेळ लागतो, तो कचरतो आपण, थोडं कुठेतरी कचरायला होतं, अरे काहीतरी प्रॉब्लेम होईल, अरे मला इव्हन माझ्या बिझनेसमध्ये पण आता नवीन काहीतरी करायचं आहे ना, मी त्याला 3-4 महिने, दुसरा कोणीतरी येईल ना तो 10-15 दिवसांमध्ये अरे करेल, इम्प्लिमेंट करून टाकेल, पण मला तेच करायला 3 महिने लागतील, 4 महिने लागतील, जरा विचार हे करतो असं. हा जो आहे ना तर तो असं मला असं वाटतं ना, मराठी माणसाचा तो एक हे आहे की झोकून द्यायचं, किंवा लेट्स टेक द डिसिजन, आपण करूया, उडी मारूया, जे काय म्हणजे कॅल्क्युलेटेड रिस्क, असं नाही म्हणत आहे काहीतरी हे करायचं, कॅल्क्युलेटेड रिस्क, पण ती रिस्क घेण्याचं आहे ना ते केलं पाहिजे मराठी माणसाने. जे कुठेतरी मराठी माणूस पाठी पडतो मेहनतीमध्ये. पण मला असं वाटतं बाकीचे लोक अक्षरशः, मी बोलतो ना, काही लोक असतात म्हणजे रात्रभर पण काम करतात, हे करतात, पण तो थोडासा मला असं वाटतं कुठेतरी, मी पण बऱ्याच वेळेला असं होतं की कुठेतरी आळस असं होतं. हे गोष्ट ती काढली पाहिजे आपण. आणि डिसिजन मेकिंग वी हॅव टू, म्हणजे फास्ट विचार करून रिस्क घेणं, कॅल्क्युलेटेड रिस्क घेणं हे गरजेचं आहे असं मला वाटतं. बरोबर, नक्की याचा फायदा होईल जे आपले बघतायत मराठी ऑडियन्स. येस ॲब्सोल्युटली, नक्की. अच्छा,
आता तुम्ही लेखन चालू केलेत, हे तुमचं पहिलं व्यावसायिक लेखन आहे. हो. बरोबर. तर ह्याच्यामध्ये आता तुम्ही पुढे तुमचे गोल काय आहेत, की पुढे Okay. जाऊन तुम्हाला काय अजून लिहायचं आहे, काय तुमचे गोल्स आहेत, फ्युचर गोल्स? सर्वप्रथम म्हणजे जसं आता तेजोनिधी झाल्यानंतर तेजोनिधीचं दुसरी आवृत्ती आता हे होते, तर जे म्हणजे तिसरी आवृत्ती करण्याचा माझा विचार आहे, मानस आहे त्याचा. आणि किती झालं ना, आपण भले काही बोलतो वाचाल तर वाचाल, पण तरी आहे ना, लोकांनी घेतली आहेत पण पुस्तकं, पण बरेच लोक अजूनही लोकांनी वाचलं नाही आहे. लोकांना ते वाचण्याचं हे फार कमी आहे. आत्ता ते वाचनाचं हे कमी होतं आहे, झालं आहे लोकांचं. तर माझा आता विचार चालू आहे की पुस्तकाचं ऑडिओ बुक करायचं. तो पण विचार आहे की साधारण या वर्षामध्ये किंवा पुढच्या मे बी 3-6 महिन्यामध्ये कदाचित मी ऑडिओ बुक पण आणेन ह्याचं, जेणेकरून लोकांना जे नाही बाबा पुस्तक नाही वाचता येत आहे, हे आहेत, ऑडिओ बुक ऐकलं चालतात. मुंबईमध्ये तुला माहिती आहे लोक प्रवास किती करतात, 1-1.5 तासामध्ये पुस्तक ऐकून संपवू शकतात. असं जे आहे प्रवासात वाचून म्हणजे तेच हे आहे ना, ऐकू तर ते ऑडिओ बुक करण्याचा तो माझा पहिला मानस आहे. त्याच्यानंतर मी तर उद्योजकच आहे. सो माझं पूर्ण विचार हा उद्योजकांच्याच वरतीच लिहिण्याचं माझं असणार. सो आहेत काही प्लॅन्स आहेत जे उद्योजकांवरतीच पुस्तकं लिहिण्याचं हे आहे. आता काही लोक मला समोरून विचारत आहेत, सर आम्हाला ह्या तुम्ही हा व्हिडिओ इथपर्यंत बघितलात म्हणजे हा नक्की व्हिडिओ तुम्हाला आवडलाय. ह्याचा पूर्ण पॉडकास्ट आपल्या मेन यूट्यूब चॅनलवर आहे, ज्याचं नाव आहे वन टेक विथ अनिकेत. हे चॅनल तुम्ही नक्की फॉलो करा. आणि इंस्टाग्रामवर आम्ही बऱ्याच रील्स ह्या व्हिडिओच्या अपलोड केलेल्या आहेत, त्या पण तुम्ही सगळ्या बघा. आणि वन टेक विथ अनिकेत हे इंस्टाग्राम चॅनल पण फॉलो करा.